वाटप झाले, किती महिलांना याचा लाभ भेटणार आहे, कशा प्रकारे लाभ भेटणार? जवळपास 150च्या आसपास महिला आहेत आणि घरघंटी पण 125च्या 118 अशा प्रकारे 300-400 महिलांना घरघंटी आणि शिलाई मशीनचं वितरण या ठिकाणी होतंय. आणि मला आनंद आहे की खऱ्या अर्थानं ज्यांना गरज आहे असा कष्टकरी आमचा कितकीपाडा असेल, रावळपाडा असेल, शांतीनगर असेल, या परिसरातील माझ्या महिला भगिनींना याचा लाभ होणार आहे. त्याचं वितरण आता या ठिकाणी होतंय आणि मी आज जाहीर केलंय की या ठिकाणी ज्या महिलांना शिलाई मशीन देतोय त्यांना त्याचं ट्रेनिंग सुद्धा मोफत देण्याची व्यवस्था 21 तारखेपासून आम्ही फुलपाखरू मैदान या ठिकाणी करतोय. आणखी केंद्र या ठिकाणी करावी लागली तर आणखी व्यवस्था करू, कारण शेवटी या वस्तू देतो त्याचा उपयोग त्या महिलेची आर्थिक उन्नती झाली पाहिजे, तिने त्याच्यावर व्यवसाय करून तिच्या घराला कुटुंबाला हातभार लागला पाहिजे. आणि जर शिलाई मशीन दिली आणि ती घरातच कोपऱ्यात गंज खात पडली तर त्याचा उपयोग होणार नाही आणि टॅक्सपेअर लोकांचा पैसा सुद्धा त्या ठिकाणी पाण्यात जाणार आहे. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची ट्रेनिंग सेंटर आम्ही 36 विधानसभा क्षेत्रात करतोय, ज्याचा शुभारंभ चेंबूरला मुंबईचे आमचे अध्यक्ष अमित साटम यांच्या हस्ते गेल्याच 15 दिवसापूर्वी केला आणि येणाऱ्या महिनाभरात 36 विधानसभामध्ये शिलाई मशीन त्यांना दिलंय, शिलाई मशीन त्यांना देणार आहोत. त्यांना ट्रेन करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत. या वॉर्डामध्ये ज्या महिलेला शिलाई मशीन हवी, तिला व्यवसाय करायचा आहे किंवा इतर कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करायचा असेल, त्याला पूर्ण पाठबळ देण्याचं मी आश्वासन दिलेलं आहे, हमी दिलेली आहे. फक्त नियोजन पद्धतीनं त्यांनी त्याचं नियोजन केलं पाहिजे. त्या सगळ्या माझ्या या गरीब कष्टकरी महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ करणं, त्यांच्या आयुष्यात त्यांची उन्नती व्हावी असा आमचा प्रामाणिक या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे. संवेदनशील विषय आहे. एक शिलाई मशीन काय करू शकते ते मी आयुष्यात पाहिलेलं आहे. माझी आई त्या ठिकाणी शिलाई मशीन चालवून ज्या वेळेला माझ्या वडिलांचा जॉब गेला होता त्यावेळेला ती शिलाई मशीनचं काम करून आम्हा मुलांना शिकवलं, छोटा व्यवसाय घरगुती त्या ठिकाणी केला. त्याच्यामुळे एक शिलाई मशीन प्रवीण दरेकरला घडवू शकते, प्रकाश दरेकरला त्या ठिकाणी घडवू शकते. तर अशा अनेक शिलाई माझ्या माता भगिनी आपल्या घरात आपल्या कुटुंबालाही हातभार लागेल, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होईल, एवढ्या व्यापक उद्देशानं आम्ही हा कार्यक्रम करतोय आणि याच्यात आम्ही सहभागी आहोत. अशी आहे बघा, आम्ही सामाजिक काम करत बसलोय आणि हे पत्र टीका टोमणे याच्यात गुंतलेले आहेत. बाळासाहेबांनी 80% समाजसेवेचा वसा त्या ठिकाणी दिला आणि तो समाजसेवा, ती सामाजिक बांधिलकी ते विसरलेत. आज मला सांगा, असे कार्यक्रम त्यांचे होत आहेत का? कधी काळी शिवसेनेचं वृक्षारोपण असायचं, झाडं लावायचो, कधी आरोग्य शिबिरं त्या ठिकाणी व्हायची, गरजूंना त्या ठिकाणी वाटप व्हायचं, वया वाटप व्हायचं, गुणवंतांचे सत्कार व्हायचे. आता काय असं होतंय का? आता पूर्णपणे सामाजिक बांधिलकी विसरलेत. आता केवळ नौटंकी करणं, पत्रकबाजी करणं, आपल्या मीडिया समोर वाप दवडणं याच्या पलीकडे काही करत नाही. आणि त्याच्यामुळे जो काही ऱ्हास किंवा अधोगती होते ते त्या ठिकाणी आम्हालाही योग्य वाटत नाही, बघवत नाही. परंतु स्वतःच्याच अशा प्रकारच्या वागण्यातनं त्यांचं होतंय. आता पत्र देऊन लोकसभा अध्यक्ष, आता ज्या गोष्टी कायद्यात आहेत, घटनेत आहेत, त्याला कोण रोखू शकतं? आता 6 खासदार जर त्या ठिकाणी गेले तर 8 पैकी 6 गेले ना. 2/3 लागतं ते आज त्या ठिकाणी घटनेच्या आधारे शिंदे साहेबांचं झालेलं आहे. आता पत्रक देऊन काय होणार आहे? त्या खासदारांना पहिला विश्वास दिला असतात तर ते कशाला गेले असते? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.